ठीक आहे. टॉपिकचं नाव आहे मॉड्यूल्स स्लॅश लायब्ररीज इन अ पायथन. तुम्हाला माहिती आहे का रे लायब्ररी वगैरे काय असतं, कोणी यूज केलेलं आहे, थोडीफार बेसिक आयडिया वगैरे आहे लायब्ररीज काय असतात? ठीक आहे. सगळ्यात पहिले व्हॉट इज मीन बाय लायब्ररीज. लायब्ररीज नेमकं असतात काय, हे काय असतात? व्हेरी गुड. म्हणजे लायब्ररीमध्ये काय असतं, ऑलरेडी कोड क्रिएट केलेला असतो, आपण त्याला फक्त काय करतो, रियूज करतो. ठीक आहे. जर मी लायब्ररीजला याच्यामध्ये बोललो टेक्निकल लँग्वेज मध्ये, तर आपण याला म्हणतो कलेक्शन ऑफ फंक्शन अँड क्लासेस. ठीक आहे. आता लायब्ररीमध्ये ना एक सिंपल फाईल असते, त्या फाईल मध्ये आपण काय करतो, कोडला लिहितो. समजा जर मला कुणाला तो कोड द्यायचा आहे, तर मी डायरेक्टली त्याला काय करू शकतो, कोडला शेअर करू शकतो. ठीक आहे. आता लायब्ररीमध्ये ना दोन टाईपची लायब्ररीज येतात. फर्स्ट लायब्ररी आहे इनबिल्ट. आता इनबिल्टचा मीनिंग काय असतो, की अशी लायब्ररी जी आपण जेव्हा पायथनला इन्स्टॉल केलं तर त्याच्यासोबत आलेली आहे आपल्याकडे. सेकंड असते युजर डिफाईन. युजर डिफाईनचं मीनिंग काय, की युजर त्या लायब्ररीला क्रिएट करतात. ठीक आहे. आता सिंपल काल एक सगळ्यांना कोड दिलता. ठीक आहे, की विदाउट युजिंग लेन फंक्शन कॅरेक्टरची आपल्याला काय करायची आहे, लेंथ रिटर्न करायची आहे. तर मी चेक केलं की भरपूर लोकांनी लेन फंक्शनचा यूज केलाय. ठीक आहे. आता हे फंक्शन काय असतात, की ऑलरेडी बिल्डअप केलेले आहेत, आपण डायरेक्ट यूज केलं, पण त्याच्या बॅकग्राऊंडला कोड कसं झाला ते आपल्याला माहिती नाही. तर त्याच्यामुळे विदाउट फंक्शनचा यूज करून त्या कोडला करायचं होतं. समजा जसं की झालं फॅक्टोरियल. ठीक आहे. फॅक्टोरियलचा कोड केला सगळ्यांनी. आता जर मला फॅक्टोरियलचा कोड करायचा आहे, तर सगळ्यात पहिले काय करायचं, आता सगळ्यात पहिले 5चा फॅक्टोरियल किती येतो, 120. ठीक आहे. तर आपण जर मला याचं फंक्शन क्रिएट करायचं, तर ते मी कसं क्रिएट करणार. ठीक आहे. आता फॅक्टोरियल मध्ये काय होतं, समजा जर युजरने 5ला एंटर केलं, तर त्याचं आउटपुट कसं येतं, 2 into 1. आता 5 into 4 किती होतं, 5 चोक 20. 20 गुणिले 3 60 आणि 60 गुणिले 2 किती होतात, 120. तर 5चा फॅक्टोरियल किती होतो, 120 व्हॅल्यू येत असते आपल्याकडे. आता सगळ्यात पहिले जर मला या कोडला फंक्शन मध्ये क्रिएट जर करायचं असेल, तर मी कसं करणार. सगळ्यात पहिले मी नॉर्मल क्रिएट करेल. सगळ्यात पहिले एक व्हेरिएबल डिक्लेअर केला मी नम नावाचा. त्याच्यामध्ये काय करतो, इंटिजरचं इनपुट घेतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये म्हणेल मी एंटर अ नंबर. ठीक आहे. आफ्टर दॅट फॉर लूप चालवले मी, कारण की समजा मला 6चा फॅक्टोरियल करायचं, तर मला कशी व्हॅल्यूज लागतील, 6 5 4 3 2 1 या टाइप मध्ये. तर मी काय करेल, फॉर आय इन रेंज. ठीक आहे. स्टार्ट व्हॅल्यू देईल नम कॉमा, आफ्टर दॅट एंड व्हॅल्यू देईल 0. आता एंड व्हॅल्यू मी 0 का बरं देतोय, कारण की n-1च्या रूलने तो ऑलरेडी एक मायनस कमी व्हॅल्यू दिला आपल्याला तो. ठीक आहे. आता मी काय करतोय, व्हॅल्यूजला रिव्हर्स ऑर्डर मध्ये बघतोय, तर मी एक एक व्हॅल्यूला कमी करत चालतोय, याचा मिनिंग येतो. ठीक आहे. आफ्टर दॅट जर मी प्रिंट केला, आता प्रिंट केलं आय व्हेरिएबलला, समजा आता युजरनं 5 एंटर केलं, मला आउटपुट भेटतं 5 4 3 2 1. परफेक्ट. बरोबर आहे. आता सगळा डेटा माझा कोणत्या व्हेरिएबल मध्ये येतोय, आय व्हेरिएबल मध्ये येतोय. समजा युजरनं व्हॅल्यू एंटर केली 5. 5चा फॅक्टोरियल आला 120. आता हे कसं झालं, सगळ्यात पहिले मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो. समजा मी व्हेरिएबलला नाव दिलं फॅक्ट. त्याच्यामध्ये व्हॅल्यू डिक्लेअर करतो 1. ठीक आहे. आता 1 का बरं करतोय,
आता सिंपल लॉजिक आहे, जर मी याला फॉर लूप मध्ये कोडला चालवलं तर आय व्हेरिएबल मध्ये प्रत्येक वेळेस काय येणार आहे 4, ठीक आहे, 5 पासून सुरुवात होईल, 5 4 3 2 1, बरोबर आहे. आता मी काय करेल, समजा जर मी लूपला चालवलं, एक काम करतो याच्यावरती शो करतो तुम्हाला. त्याच टाइप मध्ये आपण तो काल जो कोड होता ना लेंथ वाला, त्याला पण चेकआउट करून घेऊ, ठीक आहे. ठीक आहे. आता समजा सगळ्यात पहिले एक व्हेरिएबल डिक्लेअर केला मी, ज्याचं नाव ठेवलं मी फॅक्ट. त्याच्यामध्ये इनिशियली मी 1 व्हॅल्यू ठेवलेली आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर एक नम नावाचं व्हेरिएबल घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये काय करतोय मी युजर कडून काय घेतोय, इनपुट घेतोय, ठीक आहे. आफ्टर दॅट आता मी काय करतोय, मला आउटपुट पाहिजे होतं. समजा युजरनं जर 5 एंटर केलं तर मला आउटपुट कसं पाहिजे, 5 4 3 2 1, कारण की मला एक एक व्हॅल्यूची काय करायची आहे, मल्टिप्लिकेशन करायची आहे. त्याच्यासाठी मी यूज करेल फॉर लूपचा. फॉर ठीक आहे, फॉर आय इन रेंज. रेंज मध्ये मी देईल, सुरुवात करतोय मी नम पासून, एंड कुठं करतोय 0 ला, आणि इंडेक्सिंग देईल -1 ची, ठीक आहे. आफ्टर दॅट आता मी याच्यामध्ये लॉजिक काय लिहितो, ठीक आहे. फॅक्ट इक्वल टू फॅक्ट इंटू आय, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होणार आहे, सगळ्यात पहिले लूप एक्झिक्यूट होईल. आय मध्ये व्हॅल्यू किती येईल, मी इथे लिहितो साईडला. आय मध्ये सगळ्यात पहिले लूप एक्झिक्यूट झाल्यानंतर आय मध्ये व्हॅल्यू येणार आहे 5 व्हॅल्यू, बरोबर आहे. आता फॅक्ट मध्ये व्हॅल्यू किती आहे, 1 गुणिले 5, किती आउटपुट आलं माझं 5. ते स्टोअर कुठं करतोय मी, या व्हेरिएबल मध्ये, फॅक्ट मध्ये, ठीक आहे. आता व्हॅल्यू अपडेट झाली फॅक्ट व्हेरिएबल मध्ये 5. परत मी जर कोडला रन केलं, ठीक आहे, परत जर कोडला रन केलं तर आता मला कसं होईल, फॅक्ट मध्ये व्हॅल्यू आली 5, आय मध्ये व्हॅल्यू किती येईल आता माझ्याकडे 4, ठीक आहे. हा 5 × 4 किती येतं 20, 5 चोक 20. फॅक्ट मध्ये व्हॅल्यू अपडेट झाली 20 आली, बरोबर आहे. आफ्टर दॅट परत लूप एक्झिक्यूट होईल, आय मध्ये व्हॅल्यू येईल आता 3, ठीक आहे. फॅक्ट मध्ये व्हॅल्यू आहे 20 इंटू आय, आय मध्ये किती व्हॅल्यू 3, यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन येईल 60. ते अपडेट परत कुठे करतोय मी, फॅक्ट मध्ये, आउटपुट आलं मला 60, बरोबर आहे. आफ्टर दॅट मी काय करेल, परत लूप एक्झिक्यूट झाला, आय मध्ये व्हॅल्यू आली आता 2, 60 इंटू 2 किती येतं आउटपुट मला 120, आणि सगळ्यात लूपच्या बाहेर प्रिंट करायचं, प्रिंट करेल मी, ठीक आहे. कुणाला, फॅक्ट व्हेरिएबलला. जे सगळे शेवटची व्हॅल्यू येईल ती अपडेटेड व्हॅल्यू राहील. आता 1 ने जर मल्टिप्लाय केलं 120 ला तर मला माहिती आहे की एनिथिंग इंटू 1 तीच व्हॅल्यू येते परत मला, ठीक आहे. हे होतं फॅक्टोरियलचं लॉजिक, ठीक आहे. आता आपण याच कोडला काय करू, कोड मध्ये कन्वर्ट करून घेऊ. ठीक आहे.
आता सगळा डेटा माझ्याकडे आय व्हेरिएबल मध्ये येतोय. मी ते एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो फॅक्ट नावाचं, त्याच्यात इनिशियली 1 दिली. जर मी 0 दिलं असतं ना तर एनिथिंग इंटू 0 सगळं 0 दिलं असतं. त्याच्यामुळे काय करेल मी 1 व्हॅल्यूचा यूज करेल. ठीक आहे. आता तेच लॉजिक लावेल मी फॅक्ट इक्वल टू, ठीक आहे, फॅक्ट इक्वल टू फॅक्ट इंटू आय. ठीक आहे. जर आपल्याला चेक करायचं की फॅक्ट आणि आय मध्ये व्हॅल्यू काय, तर मी असं करू शकतो, दिस इज फॅक्ट, ठीक आहे, कॉमा देऊन फॅक्ट व्हेरिएबल, आफ्टर दॅट दिस इज आय इक्वल टू आय व्हेरिएबल. ठीक आहे. कोडला रन केलं, मी 5 दिलं. आता चेक करा. सगळ्यात पहिले फॅक्ट मध्ये एक व्हॅल्यू होती, त्यानंतर 5 आली. या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं, ते आलं फॅक्ट मध्ये व्हॅल्यू अपडेट झाली 5. ठीक आहे. आय मध्ये व्हॅल्यू आली 4. 5 इंटू 4 20. परत लूप एक्झिक्यूट झाला, त्याच्यानंतर आय आली व्हॅल्यू 3 इंटू 20 60. परत आय मध्ये व्हॅल्यू आली 2. 2 इंटू 60 मला आउटपुट भेटते 120. ठीक आहे. आता याला जर मी प्रॉपरली लिहिलं तर ते आउटपुट मला असं दिसेल. ठीक आहे. आता लूपच्या बाहेर लिहायचं ही गोष्ट. लूपच्या बाहेर मध्ये का लिहायचं, जर मी लूपच्या आतमध्ये फॅक्ट व्हेरिएबलला जर लिहिलं तर ते प्रत्येक वेळेस नवीन नवीन जेवढ्या वेळेस कोड रन होईल तेवढ्या वेळेस तुम्हाला अपडेटेड व्हॅल्यू शो करेल एक एक करून. ठीक आहे. मी असं लिहितो, फॅक्टोरियल रियल ऑफ युजरनं दिलेले इनपुट नम व्हेरिएबल मध्ये, त्याच्यामध्ये लिहिल मी इज, कॉमा देऊन मेन्शन करेल फॅक्ट आउटपुट. जर मी कोडला रन केलं, मी 5 केलं, 5 आउटपुट आलं मला 120. आता 4चा फॅक्टोरियल येतो 24. चेक करू आपण, मला आउटपुट आलं 24. जर मी परत कोडला रन केलं, याच्यामध्ये व्हॅल्यू दिली आता, ठीक आहे, 6चं आउटपुट येतं 720. परफेक्ट. आता याच जर कोडला मला फंक्शन मध्ये कन्वर्ट करायचं तर मी कसं करेल, डेफ कीवर्ड लिहिल, फंक्शनला नाव देईल, फंक्शन नाव देईल मी फॉर एक्झाम्पल फॅक्टोरियल. ठीक आहे. आता आपण युजर कडून एक इनपुट घेणार आहे, दॅट इज द आर्ग्युमेंट. ती घेतली मी नम नावाने, कोलन दिलं आणि एंटायरली एवढं लॉजिक याच्यामध्ये कॉपी पेस्ट करून दिलं. आणि जिथे कुठं कोलन आलं ना तर तिथे एक रूलला फॉलो करायचं, इंडेंटेशनला. जसं मी एंटर करेल, ठीक आहे, तर माझं कर्सर कुठं आले इथे, तर इथून मी कोडला सुरुवात करेल. इथं परत कोलन आलं, मी एंटर केलं, माझं कर्सर इथे आलं, तर मी इथून इंडेंटेशनला सुरुवात करेल. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये युजली प्रिंटचा यूज नाही करत, आपण यूज करणार रिटर्नचा. तर मी लूपच्या बाहेर लिहिल रिटर्न. कुणाला रिटर्न करायचं आपल्याला, फॅक्टला. कोडला रन केलं, जेव्हा आता मी फॅक्टोरियलला कॉल करतो, फॅक्टोरियल, आफ्टर दॅट याच्यामध्ये मी व्हॅल्यू केली 5. कोडला रन केलं, मला आलं 120. याच्यामध्ये व्हॅल्यू पास केली मी 6, 720. परफेक्ट. तर या टाइप मध्ये आपण काय करू शकतो, कोणत्या पण कोडला फंक्शन मध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. आता आजचा टॉपिक आहे आपला मॉड्यूल्स इन अ पायथन. ठीक आहे. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, एक इनबिल्ट फंक्शन, इनबिल्ट मॉड्यूल, आणि एक युजर डिफाईन मॉड्यूल. आता इनबिल्ट मॉड्यूल कोणकोणते, जसं तुमचं मॅथ झालं, रॅन्डम झालं, त्यानंतर टाइम, ओएस, हे सगळे काय होतात इंटरनल, जेव्हा आपण पायथनला इन्स्टॉल केलं त्याच्यासोबत आपल्याला आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला त्यांना यूज करायचे, आपण डायरेक्टली तर त्यांना यूज नाही करू शकत, आपण त्यांना यूज कसं करणार, त्यांना इम्पोर्ट करणार. वरती टॉपिकची हेडिंग द्या, हाऊ टू यूज मॉड्यूल्स. सगळ्यात पहिले आपण लिहिणार एक कीवर्डचा यूज करणार, त्याचं नाव आहे इम्पोर्ट. इम्पोर्ट नंतर आपण लिहिणार, समजा मला मॅथ लायब्ररीला यूज करायचंय तर मी लिहिणार मॅथ. जर मला या लायब्ररीमध्ये कोणकोणते फंक्शन्स आहेत ते जर चेकआउट करायचे तर मी काय करेल, प्रिंट dir. dir चा फुल फॉर्म काय असतो, डिरेक्टरी, की त्या डिरेक्टरीमध्ये काय काय व्हॅल्यूज आहेत, डिरेक्टरी ऑफ मॅथ. ठीक, वरचा कोड रन केला. आता जर मी चेकआउट केलं, आता मॅथ लायब्ररीमध्ये मेनली तुमच्याकडे जेवढे पण मॅथमॅटिकल ऑपरेशन असतात, साइन, कॉस, थिटा वगैरे, हे कम्प्लिटली काहीतरी फंक्शन्स ऑलरेडी यांनी बिल्डअप केलेले आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून एक तुम्ही वर्ड बघताल, एलियास नेमिंग. आता एलियास नेमिंग काय असते, लाईक अ शॉर्ट नेम, की इम्पोर्ट मॅथ ॲज एम.
याचा मिनिंग काय की मॅथला मी मेन्शन करतोय ऍज अ एम नावाने. तर आता सगळा डेटा कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल माझा एम व्हेरिएबल मध्ये. ठीक आहे, इथे दिलं मी एम, मला सेम आउटपुट भेटेल. आता जर मला या लायब्ररीचं जर हे चेकआउट करायचंय की याच्यामध्ये कोणकोणते फंक्शन्स आहेत किंवा त्याचे डॉक्युमेंटेशन चेक करायचे, तर मी कसं करेल, प्रिंट हेल्प. आता सगळा डेटा कोणत्या व्हेरिएबल मध्ये, एम मध्ये. मी कोडला रन केलं, चेक करा. आता जेवढे पण फंक्शन होते ना त्यांचं मला पूर्ण डॉक्युमेंटेशन याच्यामध्ये भेटलेलं आहे की एक एक फंक्शन कसं क्रिएट केलेलं. आपल्याला हे पण बघायचं बरं का, हे कसं क्रिएट करतात. आफ्टर दॅट आता आपण काय करू, त्या मॉड्यूलचा एक एक मॉड्यूल्स बघू आपण, याच्यामधले काय काय कामाचे आहेत आपले. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले, आता हे तर फंक्शन आहे त्यांनी ऑलरेडी डिक्लेअर केलेत, यांना यूज कसं करायचं. आता आपण सगळा डेटा कशामध्ये घेतलेला आहे, एम मध्ये घेतलेला आहे. जसं आपण लिस्ट नंतर डॉटचा यूज करून त्याच्या फंक्शन्सला ऍक्सेस करायचो मेथड्सला, तसंच आपण ऍक्सेस करणार. आता सगळा डेटा कोणत्या व्हेरिएबल मध्ये माझा, एम मध्ये, एम डॉट. ठीक आहे. त्याच्यामध्ये समजा जर मी चेक केलं, चेक करा. आता माझ्याकडे काय झाले, जेवढे पण याच्यामध्ये फंक्शन्स होते ना तेवढे फंक्शन्स आलेत. आता जर तुम्ही एक नोटीस केलं, याच्यामध्ये एक फंक्शन आहे फॅक्टोरियल नावाचं. ठीक आहे, मी त्याला यूज केलं, राऊंड ब्रॅकेट्स दिले. आता याच्यामध्ये जर मी डायरेक्टली व्हॅल्यू पास केली, समजा मी पास केलं 5 ला, कोडला रन केलं, मला आउटपुट आलं 120. ठीक आहे. एम डॉट, परत मी रन करतो फॅक्टोरियल, आता व्हॅल्यू पास केली 6, 720. म्हणजे बॅकग्राऊंडला त्यांनी आपण जसा कोड केलेला त्या टाइप मधलाच एक कोड केलेला आहे फॅक्टोरियल नावाचा. ठीक आहे. आता आपण डायरेक्टली कोड कम्प्लीट केला का, नाही, आपण त्याला काय करतोय, यूज करतोय. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये कोणकोणते फंक्शन आहे, फॉर एक्झाम्पल एम डॉट पाय. आता पायची व्हॅल्यू काय असते, 3.14. मी जर कोडला रन केलं, मी डायरेक्टली त्याला यूज करू शकतो. किंवा समजा एक स्क्वेअर रूटच आहे, एम डॉट SQRT, स्क्वेअर रूट. आता 25 चा स्क्वेअर रूट काय येतो, 5. बरोबर आहे. आता हे इनबिल्ट फंक्शन क्रिएट केलेत, आपण त्याला काय करतो, डायरेक्टली यूज करतोय. आता आज अजून एक आपल्याला एक लायब्ररी बघायची आहे. ठीक आहे. मॅथ मध्ये तर साइन कॉसचा वगैरे आपल्याला तेवढा यूज केस नाहीये. एक लायब्ररी बघायची आहे, त्या लायब्ररीचं नाव आहे रॅन्डम लायब्ररी. ठीक आहे. आता ही लायब्ररी मेनली 2 सेक्टर मध्ये यूज होते, एक आहे गेमिंग, एक आहे सिक्युरिटी. आता या लायब्ररीचा मेन यूज केस काय, आता जर मला याला यूज करायचंय तर मी त्याला यूज कसं करणार. सगळ्यात पहिले मला जर लायब्ररीला इम्पोर्ट करायचं, यूज करायचं, तर मी त्याला काय करेल, इम्पोर्ट करून घेईल. इम्पोर्ट रॅन्डम ऍज अ आर. ठीक आहे. आज आपण हार्ड कोडिंग नाही करणार आहे, आपण डायरेक्टली जे फंक्शन्स आहेत त्यांचा यूज केस बघणार आहे. ठीक आहे. आता सगळा डेटा आला माझ्याकडे आर व्हेरिएबल मध्ये. आता आपण सगळ्यांनी एक गेम खेळला असेल, लुडो नावाचा. ठीक आहे. लुडो मध्ये काय असतं रे, एक डायस असतो, पास असतो, त्याच्यामध्ये टोटल कॅरेक्टर्स किती असतात, 6 असतात. बरोबर आहे. तर मी काय करेल, एक व्हेरिएबल डिक्लेअर करेल डायस नावाचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज एंटर करेल. समजा मला एका व्हेरिएबल मध्ये मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करायचे असेल तर आपण लिस्ट आणि टपलचा वगैरे यूज करू शकतो. ठीक आहे. मी काय करेल, 1, 2, 3, 4, 5, 6 जेवढे सिक्वेन्शियल डेटा टाइप आहेत आपण त्याचा यूज करू शकतो. आता सगळ्यात पहिले आपल्याकडे एक फंक्शन आहे, त्याचं नाव आहे चॉईस. आता चॉईस काय करतो, दिस फंक्शन सिलेक्ट सिंगल व्हॅल्यू फ्रॉम मल्टिपल व्हॅल्यूज. म्हणजे तो काय करेल, रॅन्डमली, जसं आपण लुडो गेम मध्ये खेळतो की रॅन्डमली एक व्हॅल्यू येते, आपण त्याला प्रिडिक्ट नाही करू शकणार की नेक्स्ट व्हॅल्यू काय, तर त्याच टाइप मध्ये आपल्याला तो व्हॅल्यू काढून देईल. आता समजा मी असं केलं, व्हॅल्यू लिहिलं इक्वल टू आर डॉट चॉईस. ठीक आहे. आता चॉईस कुणाची मधून करायची आपल्याला, डायस मधून. ठीक आहे. याला आपण प्रिंट करू, यू गॉट, आणि कॉमा देऊन त्या व्हॅल्यूला शो करू.
ठीक आहे. आता चेकआउट करू आपण. तो काय करेल दरवेळेस रॅन्डमली कोणत्या पण व्हॅल्यूला काय करेल सिलेक्ट करेल. ठीक आहे. आता जर मी कोडला रन केलं, चेक करा. सगळ्यात पहिले आपल्याला काय व्हॅल्यू आली 6. बढिया. ठीक आहे. परत रन केलं, परत 6. परत रन केलं, आता आलं मला 2. परत कोडला रन करतो, आता आलं माझ्याकडे 3 व्हॅल्यू आली. परत कोडला रन केलं, मला त्याने एक व्हॅल्यू काढून दिली 4. ठीक आहे. परत रन केलं, परत मला 4 आलं, परत 2. जेवढ्या वेळेस आपण रन करेल ना तेवढ्या वेळेस तो काय करेल रॅन्डमली कोणत्या पण व्हॅल्यूला सिलेक्ट करेल. हे होतं पहिलं चॉईस फंक्शन. जर मला मल्टिपल सिलेक्शन करायचे, समजा मला एखादी टीम बनवायची आहे, ठीक आहे, तर एक दुसरं फंक्शन आहे चॉईसेस नावाचं. आता चॉईसेस मध्ये काय मल्टिपल व्हॅल्यूला तो चूज करायला ऑप्शन देतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये 2 व्हॅल्यू पाठवतो आपण. एक पाठवतो सिक्वेन्शियल डेटा टाइप लाईक अ लिस्ट, किंवा एक अजून आपण करू शकतो की याच्यामध्ये एक व्हॅल्यू स्टोर करू शकतो k इक्वल टू n. आता k चा एक्झॅक्टली मिनिंग काय की तो साईज डिसाइड करतो. समजा मी याच्यामध्ये n मध्ये समजा 2 व्हॅल्यू दिले, तर तो काय करेल 2 व्हॅल्यूची पेअर क्रिएट करून देईल, रॅन्डम पेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा मी 3 व्हॅल्यू दिले, तर तो काय करेल त्या लिस्ट ऑफ व्हॅल्यूज मधून 3 व्हॅल्यूची पेअर मला काढून देईल. आता एक मी लिस्ट क्रिएट करतो. फॉर एक्झाम्पल मला एक ग्रुप क्रिएट करायचा आहे. मी नाव दिलं नेम्स नावाचं. याच्यामध्ये मी असे रॅन्डमली नाव लिहितो. फॉर एक्झाम्पल श्याम, त्याच्यानंतर लिहिलं राज, त्याच्यानंतर लिहिलं समजा बॉब, त्याच्यानंतर लिहिलं फॉर एक्झाम्पल यश. आफ्टर दॅट त्याच्यात मी लिहिलं एखादं नाव लिहिलं फॉर एक्झाम्पल बंटी. ठीक आहे. कॉमा दिला. आता समजा मला अजून 1-2 मुलींचं पण नाव ऍड करायचं. मी काय केलं फॉर एक्झाम्पल सगळ्यात पहिले यांचंच करू मुलांचं. ठीक आहे. एखादं 2-3 नाव सांगा रे छोटे छोटे, किंवा मुलींची नाव जरी सांगितलं छोटे छोटे चालून जातील. सजेस्ट करा नाव. अजून 5 नाव पाहिजेत आपल्याकडे. जय. चलो अजून नेक्स्ट ओम. झालं यश, झालं राज, झालं. ठीक आहे. ठीक आहे. अजून घेतलं फॉर एक्झाम्पल राम, रिया. व्हेरी गुड. अजून एखादं. ठीक आहे. जिया घेतलं फॉर एक्झाम्पल. आफ्टर दॅट एखादं घेतलं गुड्डी. आज काहीतरी आपण एक नावांचं कलेक्शन क्रिएट केलं. आता मी काय करतोय, समजा मला यांची टीम बनवायची 3-3, 2-2 व्हॅल्यूची, तर मी काय करेल आर डॉट चॉईसेस, कारण की याच्यामध्ये मी काय करतोय मल्टिपल व्हॅल्यूजला सिलेक्ट करतोय. राऊंड ब्रॅकेट दिले. आता याच्यामध्ये मी देईल पहिली व्हॅल्यू देईल ज्याच्यामध्ये लिस्ट ऑफ व्हॅल्यूज आहेत नेम्स. त्यानंतर एक पॅरामीटर देईल k इक्वल टू, समजा मी व्हॅल्यू पास केली 2. आणि जर कोडला मी रन केलं, चेक करा. पहिल्या वेळेस टीम झाली श्याम आणि जयाची. परत समजा जर मी कोडला रन केलं, आता कोण झालं राज आणि श्याम. तो रॅन्डमली काय करेल, मी जेवढं ही व्हॅल्यू रिटर्न दिली त्याला n इक्वल टू, तेवढे तो काय करेल मला तेवढेच लोकांची व्हॅल्यू रिटर्न करेल. ठीक आहे. आता मी जर याच्यामध्ये 4 व्हॅल्यू पास केली, तर आता चेक करा बंटी, बॉब, जिया. ठीक आहे. परत यश, श्याम, बंटी, यश. परत कोडला रन केलं. ठीक आहे. जेवढे आपण याच्यामध्ये व्हॅल्यूजला देणार तेवढे तो काय करेल आपल्याला व्हॅल्यूजला रिटर्न करेल. ठीक आहे. हे फंक्शन हा रिपीट करतोय. याच्यामध्ये डुप्लिकेट आलोय ना, तो रॅन्डमली चूज करतोय, तर एखादी व्हॅल्यू परत पण येऊ शकते. ठीक आहे. आता नेक्स्ट फंक्शन आहे. ठीक आहे. सगळ्यांनी कार्ड्स वगैरे खेळलेले पत्ते, मला सांगा कार्ड्स मध्ये आपण कार्ड्सला काय करतो रे, शफल करतो. ऐकलेला वर्ड पत्ते पिसतो बघा. शफल करतो म्हणजे नेमकं एक्झॅक्टली करतो काय रे आपण त्याच्यामध्ये. शिवम काय करतो रे आपण त्याच्यामध्ये. आता एक गेम ऑनलाईन जास्त चालू होतं बघा, जंगली रम्मी ऐकलं असेल तुम्ही, 3 पत्ती. ठीक आहे. याच्यामध्ये काय होतात की रॅन्डमली कार्ड्स प्रत्येक युजरला चालले जातात. ठीक आहे. तर जेव्हा आपण खेळतो तेव्हा एक गोष्ट करतो शफल. शफल काय करतो की त्या गोष्टीची ऑर्डर चेंज करतो. आता फॉर एक्झाम्पल कार्ड्स नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्याच्यामध्ये काय केलं मी
याला आपण काय करू, व्हॅल्यू पास करू. आता कार्ड्स मध्ये कोणकोणते व्हॅल्यूज असतात रे? फॉर एक्झाम्पल किंग, त्याच्यानंतर काय असतं क्वीन, त्याच्यानंतर काय असतं फॉर एक्झाम्पल जोकर. ठीक आहे, अजून एक आफ्टर दॅट आता ठीक आहे. आता याच्यामध्ये ते डायमंड्स, हर्ट्स वगैरे असे वर्ड्स आहेत. डायमंड, आफ्टर दॅट हर्ट, हा हर्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल मी म्हणतो जॅक, आफ्टर दॅट डायमंड झालं. डायमंड झालं का? झालं. हर्ट, जॅक, स्पेड आणि एक असतो क्लब. असं समजून घ्या आपल्याकडे टोटल 52 कार्ड्स आहेत. ठीक आहे, आता मी काय करतो, त्यांना शफल करतोय. शफल करतो म्हणजे नेमकं काय करतो, आपण पूर्ण पत्त्यांना पिसतो, बरोबर आहे. आता याच्यामध्ये नेमकं काय होतं की ऑर्डर चेंज होते गोष्टींची. ठीक आहे, आता मी काय करेल, सिंपल आर डॉट शफल नावाचं डायरेक्टली फंक्शन आहे. त्याच्यामध्ये शफल कुणाला करायचं रे? मला कार्ड्सला, बरोबर आहे. तो काय करेल, ओरिजिनल लिस्टची ऑर्डर चेंज करेल. तर मी प्रिंट केलं कार्ड्सला. आता ऑर्डर कशी पास केली मी? किंग, क्वीन, जोकर, ए, डायमंड, हर्ट, जॅक, स्पेड आणि क्लब. कोडला रन केलं, चेक करा रे मला ऑर्डर कशी भेटली. क्लब, जोकर, क्वीन, डायमंड, किंग, हर्ट, स्पेड, ए, नंतर जॅक. जर मी परत कोडला रन केलं, परत त्याने ऑर्डर चेंज केली. मी जेवढ्या वेळेस कोडला रन करेल ना, तेवढ्या वेळेस काय करेल, तो त्याची ऑर्डर चेंज करेल. किंग, क्वीन, डायमंड, स्पेड, हर्ट, जॅक, जोकर, क्लब, ए. परत रन केलं, हर्ट, जॅक, क्लब, जोकर, स्पेड, क्वीन, किंग. ठीक आहे, ए आणि डायमंड. आता याच्यामध्ये आपण प्रिडिक्ट नाही करू शकत की ते नेमकं एक्झॅक्टली व्हॅल्यू कोणत्या ऑर्डर मध्ये चेंज होईल. आता अजून एक प्रिडिक्शन मध्ये एक गोष्ट येते. सगळ्यांना ओटीपी काय असतो माहिती का रे? व्हॉट इज ओटीपी? व्हेरी गुड, वन टाइम पासवर्ड. मला सांगा, आपण ओटीपी ला प्रिडिक्ट करू शकतो का की मला हा ओटीपी येऊ शकतो? आता युजली आपल्याकडे ना 4 अंकी किंवा 6 अंकी ओटीपी येतात, बरोबर आहे. आता मला सांगा 4 अंकांची सुरुवात कुठून होते रे? 4 डिजिट ची जर सुरुवात करायची, मला कुठून करणार मी? 1000. आणि एंड कुठे करणार? व्हेरी गुड. आता मी काय करेल, एक व्हेरिएबल डिक्लेअर केला. ठीक आहे, त्याचं नाव ठेवलं फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, ओटीपी ठेवून देऊ. आता याला यूज कसं करतात? आता याच्यामध्ये एक फंक्शन आहे, त्या फंक्शनचं नाव आहे रॅन्डम इंटिजर. ठीक आहे, ओटीपी इक्वल टू आर डॉट, ठीक आहे, आर डॉट रॅन्डम इंटिजर. याला मी व्हॅल्यू पास करेल. स्टार्ट व्हॅल्यू दिली मी त्याला 1000, त्याच्यानंतर एंड व्हॅल्यू देईल 9999. ठीक आहे, आता मी करू, कोडला रन करतो, प्रिंट युअर ओटीपी इज इक्वल टू कॉमा देऊन ओटीपी व्हेरिएबलला कॉल करतो. ठीक आहे, चला आपण एक गेम खेळू, आपण ट्राय करू. 5 मला ओटीपी सांगा, ज्याचा नियरेस्ट ओटीपी असेल ना त्याला आपण घेऊन देऊ काहीतरी. ठीक आहे, चला कोण स्टार्ट करतं, कोण गेस करतं की काय ओटीपी येऊ शकतो? शिवम, काय वाटतं रे तुला? एखादा नंबर गेस कर. 1000 पासून, हा 4 डिजिट. 5412. ठीक आहे, चलो नेक्स्ट. अजून कुणाला ट्राय करायचंय? हा कुणाचा होता? शिवमचा होता ना? नेक्स्ट कोण सांगतंय? एखादा नंबर गेस करा. आपण 5 नंबरला ट्राय करू की आपण नियर तरी जाऊ शकतो का त्याच्यात. 7000 7649. नाव काय तुझं? राम का? चलो नेक्स्ट सांगा. एक 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 कोण बोलतंय? 4730. हे कोण सांगितलं? अनिकेत आहे का? ठीक आहे, आफ्टर दॅट अजून एक सांगा. 55
69. ठीक आहे, हे कोणी सांगितलं? गौरव. ठीक आहे, आफ्टर दॅट एक अजून सांगा. 5000. हे सगळे 5000 वाली करे, 3 झाले. दुसरं सांगा काहीतरी. 2095. ठीक आहे, 2995 करून टाकू. हे कोणी सांगितलं? बस ठीक आहे, बस 5 झाले आपल्याला. ठीक आहे, आता आपण काय करू, कोडला रन करू. ठीक आहे, सगळ्यात पहिले मी कोडला रन केलं, बघू आपल्याला ओटीपी काय आला. आपल्याला ओटीपी आलेला आहे 2577. ठीक आहे, नेक्स्ट. आता या व्हॅल्यूच्या तो थोडंफार जवळपास आहे. आता मी परत कोडला रन केलं, मला काय आलं रे, 6697. परत कोडला रन केलं, मला काय ओटीपी आला, 1173. परत कोडला रन केलं, 75. हा याच्या रामच्या तरी व्हॅल्यूचे थोडंफार जवळ आहे, 7504. आता मला सांगा याची कॉम्बिनेशन किती क्रिएट होतील विचार जर केला तर आपण. ठीक आहे, लाखो तरी कॉम्बिनेशन क्रिएट होतील जर मी 4 डिजिटचा जरी यूज केला तरी. ठीक आहे, तर आपण ओटीपी ला गेस करू शकतो का? नाही करू शकत. याच्यामुळेच आपण जेव्हा एखादं ओटीपी वगैरे टाकतो, जेव्हा लॉग इन वगैरे करायला जातो, ठीक आहे, तेव्हा आपण याच एक लॉजिक असतं की तो एक ओटीपी जनरेट करतो. त्याच्यानंतर काय असतं लॉजिक, युजर काय करतो. ठीक आहे, युजर व्हॅल्यू काय करतो, सगळ्यात पहिले त्याला ओटीपी येतो मोबाईलवरती. त्याच्यानंतर जर त्याचा ओटीपी आणि युजरला पाठवलेला ओटीपी आणि युजरनं दिलेले इनपुट. हा 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 नाही, हे बघ आता जेसन एपीआय पेलोड मध्ये काय असतं की समज मी एखाद्या युजरला पाठवतोय. ठीक आहे, तर त्याला पेलोड कसा जातो, त्याचा युजर नेम वगैरे राहतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यासोबत ओटीपी चालला जातो, मेल आयडी आणि ओटीपी. ठीक आहे, जेव्हा तो युजर त्या या व्हॅल्यूला फिल करतो, जसं आपल्या वेबसाईट वरती होतं की युजर काय करतो, मेल आयडी टाकतो, त्याला ओटीपी येतो. जेव्हा तुम्ही व्हॅल्यूला हिट करतात ना, तुम्ही व्हॅल्यूला हिट कशी सोबत करतात, त्या मेल आयडी सोबत हिट करतात. ठीक आहे, मेल आयडी सोबत हिट केल्यानंतर काय होईल, त्याच डिव्हाइसचं ते एक आयडी, युनिक आयडी जनरेट होतो, मग तो त्याला त्याच्यासोबत कम्पेअर करतो. ठीक आहे, क्लिअर आहे. ठीक आहे, आता हे होतं ओटीपीचा. आता एक कोड करा तुम्ही. ठीक आहे, युजरला ओटीपी शो करा. जर युजरचं ओटीपी मॅच झालं तर म्हणा त्याला ओटीपी इज करेक्ट, नाही मॅच झालं तर सिंपल म्हणा ओटीपी इज इनकरेक्ट. ठीक आहे, सिंपल छोटासा कोड आहे, सगळ्यांना करता येईल, याच लॉजिक वरती बिल्डअप वरती आहे. ठीक आहे, आता एक मॉर्निंगच्या बॅच मध्ये आम्ही एक कोड घेतला होता, तुम्हाला ऑनलाईन नाही घेता येणार. ठीक आहे, मस्त कोड घेतला होता. चलो ट्राय करा सगळ्यांनी.
ठीक आहे. युजरला काय करायचं, आता हे लॉजिक तुम्ही लावा की युजरला कधी दिसला पाहिजे ओटीपी आणि तो मॅच कसं करेल, जर मॅच झाल्यानंतर कोणती प्रोसेस होईल, आपण काय काय शिकलो आतापर्यंत सगळे इम्प्लिमेंटेशन मध्ये करायचं आपल्याला, कोणतं ऑपरेटर यूज होईल. योगेश बरोबर आन्सर तुझं. ठीक आहे. कुणी इथे गेम खेळलेले का रे, तो काउंटर स्ट्राईक झाला किंवा वेलोरेंट वगैरे गेम झाला, खेळलेले कोणी? CS गो वगैरे असं काही गेमचं नाव ऐकलेलं का, ज्याच्यामध्ये आपण बॉम्बला वगैरे डिफ्यूज करतो गेम खेळता खेळता? वेलोरेंट ऐकलेले गेमचं नाव? कोण खेळतं? श्रेष्ठ तू खेळतो का? कोणता खेळलेला आहे, कोणता खेळलेला आहे? वेलोरेंट, फ्री फायर आहे का? हा, ठीक आहे. आता अशा गेम मध्ये काय असतं की दोन टीम असतात, एक असते टेररिस्ट टीम, एक असते काउंटर टेररिस्ट टीम, म्हणजे एक पोलीसवाले आणि म्हणजे एक आतंकवादी टाइप मध्ये. ठीक आहे. आफ्टर दॅट त्याच्यामध्ये काय एक लॉजिक काय असतं की समजा बॉम्ब प्लांट झालं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक टाइमर लागलेलं असतं की जर तुम्ही तेवढ्या टाइम मध्ये जर त्याला डिफ्यूज नाही केलं तर काय होतं, तो बॉम्ब फुटून जातो. ठीक आहे. करायचं त्या टाइपचा कोड आपण काय करू, एक सिंपल लॉजिक ठेवू. ठीक आहे. जर युजरने ना ओटीपी जर बरोबर टाकला, ठीक आहे, तर काय होईल माहिती का, बॉम्ब डिफ्यूज होऊन जाईल. जर त्याने चुकीचा ओटीपी एंटर केला तर आपण काय देऊ, एक टायमर देऊन टाकू 10 सेकंद 5 सेकंद, की त्याच्यानंतर तो काय झाला पाहिजे, बॉम्ब ब्लास्ट झाला पाहिजे. ठीक आहे. याला ट्राय नका करू घरी. चलो, सगळ्यांचा आन्सर आलेला आहे ऑलमोस्ट. ठीक आहे. आता ओटीपीच्या लॉजिकला पण आपण त्या कोडमध्ये इम्प्लिमेंट करू. ठीक आहे. सगळ्यात पहिले या कोडचा यूज करतो मी. आता एक लायब्ररी आहे, त्या लायब्ररीज इनबिल्ड लायब्ररी आहे इम्पोर्ट. ठीक आहे. इम्पोर्ट टाइम ऍज अ टी म्हणतो. आता याचा मेन नेमका यूज केस काय, टाइम याचा. आता याच्यातलं एक फंक्शन आहे स्लीप नावाचं, त्याचं यूज केस काय की फॉर आय इन रेंज. समजा जर मला 1 ते 50 नंबरला प्रिंट करायचंय, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये ना जर मी कोडला असं रन केलं, ठीक आहे, तर नोटीस करा रे, मला आउटपुट किती लवकर येतं, फास्ट मध्ये येतं. मी कोडला रन केलं, मला आउटपुट विदिन मायक्रो सेकंड मध्ये मला काय झाले, 1 ते नंबर प्लेस झाले. पण मला काय करायचंय, एक काउंटडाऊन नावाची गोष्ट क्रिएट करायची आहे. समजा 10 काउंटडाऊन देतोय मी. ठीक आहे. सुरुवात करेल 0 पर्यंत, कॉमा निगेटिव्ह इंडेक्सिंग -1. कोडला रन केलं, एवढा फास्ट तर काउंटडाऊन नाही होत. आपण कसं मोजतो रे, 10 9 8 7 6 5 4 3 2 1. म्हणजे मी काय करतोय, 1 सेकंडचा डिले देतोय. समजा टाइम तसं वर्क होतो ना 60 सेकंड, तर मी काय करू शकतो, ठीक आहे, याला इथे शोधतो. याच्यानंतर एक गोष्ट लिहितो, टी डॉट स्लीप. हे एक फंक्शन आहे, तो काय करतो, कोडला तुम्हाला म्हणता येईल की कोडला झोपून टाकतो, की तो वर्क नाही करणार, की तो थोडासा होल्ड करेल. मला डिले द्यायचा आहे 1 सेकंडचा. जर मी कोडला रन केलं, आता चेक करा आउटपुट मला कसं येतं, 10
9 8 7 6 5 4 3 2 1. ठीक आहे, म्हणजे त्याने काय केलं, 1 सेकंडचा पॉज घेतला. आता या दोघांच्या लॉजिक मिळून मला एक कोड करायचा आहे. ठीक आहे, आता आपण कंडिशन काय देऊ, सगळ्यात पहिले युजरला ओटीपी शेअर करू. ठीक आहे, जर तो ओटीपी मॅच झाला, ठीक आहे, इफ द ओटीपी मॅचेस, तर आपण त्याला म्हणू की ठीक आहे, गेमिंग साठी आपण कोड बनवतोय, गेम डिफ्यूज लॉजिक. ठीक आहे, बॉम्ब डिफ्यूज लॉजिक. ओके, आता युजर कडून पण इनपुट घ्यायचे. मी देईल युजर इक्वल टू इंटिजर मध्ये. ठीक आहे, इनपुट याच्यात मध्ये एंटर दी पासवर्ड की टू डिफ्यूज बॉम्ब. ठीक आहे, त्यानंतर कंडिशनला कम्पेअर करेल. इफ ओटीपी इक्वल टू आहे युजरने इनपुट केलेल्या व्हॅल्यू सोबत, तर मी त्याला काय म्हणेल, ठीक आहे, की समजा बॉम्ब इज डिफ्यूज इज. ठीक आहे, पण जर युजर कडून ओटीपी चुकला तर काय होईल, मी त्याच्यासाठी कंडिशन लिहिल एल्स. आता याच्यामध्ये काय करू, आपण एक काउंटडाऊन स्टार्ट करू. काउंटडाऊन साठी मी कोणत्या लॉजिकचा यूज करेल, आपण जे हे लॉजिक केलं तर. ठीक आहे, कंट्रोल व्ही. आता याच्यामध्ये मी देईल टाइम लेफ्ट देऊन टाकू, किती बाकी आहे आपल्याकडे. ठीक आहे, जेव्हा टाइम संपला, ठीक आहे, तेव्हा काय झालं पाहिजे, ब्लास्ट झाला पाहिजे. तर आपण लिहितो तो बूम. ठीक आहे, ब्लास्ट. ठीक आहे, आता आपण काय करू, कोडला रन करू. कुणाला फायनल इयरचा प्रोजेक्ट बनवायचं का असं. ठीक आहे, कोडला रन करू आपण. आता सगळ्यात पहिले मला आला ओटीपी 2882. जर मी रन केलं 2882, कोडला रन केलं, चुकलंच काय, स्टॉप. आता याच्यामध्ये काय झालं, जुना ओटीपी त्याने शो केला. पहिले ही लाईन रन होईल, त्याच्यानंतर ही लाईन रन झाली पाहिजे. ठीक आहे, कोडला रन आलं, बरोबर आहे. आता 3583. आता याच्यामध्ये काय करेल मी, बरोबर इनपुट देऊ 3583. ठीक आहे, कोडला मी रन केलं, पिन बरोबर होता, पिन मॅच झाला, बॉम्ब इज डिफ्यूज, आपण सेफ आहे. पण जर मी कोडला रन केलं, मला पिन माहितच नाहीये बॉम्ब डिफ्यूजचा पिन काय आहे गेम मध्ये, तर जर युजरने काय केलं, रॅन्डमली कोणते पण असे नंबर टाकले. आता याच्यामध्ये काय होईल, मी जर कोडला रन केलं, चलो आता एक काउंटडाऊन स्टार्ट झालं, टाइम लेफ्ट टू ब्लास्ट 10 9 8 7 6 5 4 3 2 1. ठीक आहे, म्हणून आपण रॅन्डम वगैरे लायब्ररी जेवढे पण बघितले, त्यांचा एक असा यूज केस असतो की आपण त्याला, म्हणून मी जेव्हा सुरुवातीला म्हणलो होतो की हे दोन गोष्टी मेनली दोन सेक्टर मध्ये यूज होतात. एक सेक्टर आहे गेमिंग, एक सेक्टर आहे सिक्युरिटी मध्ये, की ओटीपी वगैरे जनरेशन झालं तर या टाईपचं याच्यामध्ये लॉजिक असतं. ठीक आहे, आता तुमच्यासाठी होमवर्क आहे, जे आपल्याला टॉपिक बघायचंय, हे तर बघितले आपण सगळे इनबिल्ट फंक्शन बघितले. ठीक आहे, आता आपल्याला बघायचंय की युजर डिफाईन फंक्शन काय असतात. ठीक आहे, आता सगळ्यांनी काय करायचं, सगळे कोड ना फंक्शन मध्ये लिहायचे. ठीक आहे,
कोणकोणते फंक्शन मध्ये लिहायचे ते चेकआउट करा. ठीक आहे, जेवढे पण आपण नॉर्मली कोड केलेत ना सगळ्यांना कन्वर्ट करायचं याच्यामध्ये फंक्शन मध्ये बरं का. आणि प्रिंटचा यूज नाही करायचा, सगळ्यांनी रिटर्नचा यूज करायचा. सगळ्यात पहिले लिहा कोड इव्हन आणि ऑडचा. ठीक आहे, त्याच्यानंतर कोड लिहा. ठीक आहे, प्राईम नंबरचा. आणि हा सगळा कोड कशामध्ये पाहिजे, फंक्शन मध्ये बरं का, प्राईम नंबर. आफ्टर दॅट थर्ड कोड लिहा आर्मस्ट्रॉंगचा. ठीक आहे, फोर्थ लिहा विदाउट using len function show the total characters. ठीक आहे, एक पाचवा कोड लिहा टोटलचा. युजर काय करेल, त्याला मल्टिपल नंबर त्या फंक्शनला पाठवेल. ठीक आहे, समजा त्याने पाठवले 3, 2, 1, तर त्याला रिटर्न व्हॅल्यू काय शो झाली पाहिजे, याची टोटल किती 6. ठीक आहे, कुणाला याच्यात अजून पण ऍड करू शकतात की ऍडिशन 2 नंबर्स किंवा एक 7वा ऍड करा, एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल त्याचा फॉर्म्युला काय असतो रे एरिया ऑफ रेक्टँगलचा, लेंथ इनटू ब्रेड्थ. ठीक आहे, अजून एखादा कोड कुणाला ऍड करायचं का रे, सांगा ना. हे ऑलमोस्ट आता हे सगळे कोड कशामध्ये करायचे आहेत, फंक्शन्स मध्ये बरं का. ही मेन टेस्ट केस आहे. जेव्हा आपण लायब्ररीत बोललो होतो तर लायब्ररीज काय असतात, कलेक्शन ऑफ फंक्शन्स. तर हे सगळे कोड फंक्शन मध्ये करायचे आणि त्याच्यामध्ये युज करायचा प्रिंटचा यूज नाही करायचा, याच्यामध्ये युज करायचा रिटर्नचा. ठीक आहे, व्हॅल्यू रिटर्न झाली पाहिजे. चलो अजून मला 3 कोड सांगा रे कोणते ऍड करण्यासारखे वाटतंय, की एखादा तुम्ही कॉलेजमध्ये केलता, तुम्हाला आवडला तो. ठीक आहे, एवढे कोड करून ठेवा आणि सगळे कोड फंक्शन मध्ये ठेवायचे. आणि सगळ्या कोडला काय करा, जसं हा सेल आहे, ठीक आहे, या सेल मध्ये 7 कोडला लिहून ठेवा, वेगवेगळ्या सेल मध्ये नका लिहू. ठीक आहे, त्यानंतर आपण बघणार आहे उद्या की स्वतःची लायब्ररी क्रिएट कशी करतात, डॉक्युमेंटेशन कसं क्रिएट करतो आपण त्याच्यामध्ये. आफ्टर दॅट त्याला जर यूज करायचं की समजा मला यूज करायचं तर मी डायरेक्टली एखाद्या पर्सनला ती फाईल शेअर करू शकतो, तो काय करेल त्या फाईलला डायरेक्टली यूज करू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना. आणि हे सगळे कोड फंक्शन मध्ये करायचं बघा, मी परत रिपीट करतोय. इथं तसं मेन्शन पण करतो, वाटलं तर फोटो काढायचं तर फोटो काढून घ्या. ओनली इन फंक्शन्स. ठीक आहे.